नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राज काळे आपल्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आता आपण एक कलिंगडाच्या प्लॉटवरती आहोत, वडगाव पान येथे। तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, कलिंगड आज साधारण त्याला 7 दिवस पूर्ण होत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, मी व्हिडिओद्वारे हे सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी आंतरपीक जे आहे त्या पद्धतीचा अवलंब करणं सध्या गरजेचं आहे। कारण एक पीक जो आहे ते खर्चामध्ये जाते आणि एक पीक किमान आपल्याला निव्वळ नफा म्हणून शिल्लक राहू शकते। तर या गोष्टीचं उत्तम उदाहरण तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता। हा जो प्लॉट आहे शेतकरी बांधवांनी कलिंगड प्लस मिरची याची लागवड केलेली आहे। कलिंगड पिकात जे फलधारणा आहे ती फार महत्त्वाची असते। तर त्यासाठी योग्य ते मधमाशी असणं गरजेचं असतं। त्यासाठी आपण लागवडीच्या वेळेसच कलिंगडाच्या लागवडीच्या वेळेसच काही पिवळ्या रंगाची झेंडूची जी फुलं आहेत ती लागवड केल्यास फायदेशीर ठरते। शेतकरी हे जे शेतकरी आहेत त्यांनी झेंडूची पण लागवड याच्यामध्ये केलेली होती। हा प्लॉट फक्त 7 दिवसांचा असून उत्कृष्ट असे झाडांनी वेल फेकलेले आहे। तर पूर्णपणे या प्लॉटला रॅव कृषी तंत्रज्ञान त्यांनी वापरलेलं होतं। कुठल्याही शेतकरी बांधवांना शेतीविषयक योग्य तो सल्ला हवा असल्यास रॅव कृषी तंत्राला ते संपर्क करू शकता। आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 99 21 36 53 06। धन्यवाद।